आम्ही त्या दिवशी गेलो वरती, गडावरती गेलो जागेवरती. आतमध्ये गेट होते, त्या एंट्री केली. एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनिटं मी आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला. आम्हाला वाटलं आवाज येत असेल, मग आम्ही जरा पुढे गेलो. पुढे गेलो 2-3 मिनिटं, तर लगेच एक आवाज यायला लागला. तर आम्ही पाठीमागे बघितलंय तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागलेले धावायला लागले. ते आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो. बाहेर झालं कुठे मार्ग नका, त्या टाकीचं कंपाऊंड होतं. जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही अशी बसली होती. आम्ही मग तिथे बसलो. तिथे एक अतिरेकी जवळ आला. जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं, हिंदू कोण आहे, खडे हो जा. आम्ही सगळे घाबरलेले होतो सगळं ते. आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो. आणि प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे हो जा. कोण हे करत नव्हते. मग त्यांनी लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच. एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मानेला लागून गेले. ते मला माहित नव्हतं. मी बेशुद्ध पडले त्यावेळी. बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आली. शुद्ध बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला. जेव्हा शुद्धाला बघितलं, सगळे लाशेस पडलेले होते. असं मानव कोण असायचं बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉडी पडलेले होते. ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं बाजूला, आणि नंतर सांगितलं साहेब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो. मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले. ते तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं. काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या, ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडायला सांगितलं, खाली घेऊन आले. ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली. लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. ॲम्ब्युलन्स बसवत तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथे बसलेली. तिथनं मला हेलिकॉप्टर घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले. हेलिकॉप्टरमध्ये बसवलं. आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे, तिथे घेऊन गेले. लगेच तत्काळ ते मला उपचार करून तेही मला उपचार केले. ते सबरी खोरा म्हणून मला पुनर्जन्म भेटले. किती लोक होते त्यावेळेला 2 होते. त्यावेळेला आमच्या आतमध्ये 2 लोक होते. त्याचा ड्रेस कोड कसा असतो? ड्रेस यांचं मुसलमान सगळं पैठणी असं शाल.